यानंतरची बातमी नागपूरमधली आहे। नागपूर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात पोलिसांचं दुर्लक्ष आता वादात सापडत असल्याचं दिसतंय आणि याचाच एक भाग म्हणून आता वाठोडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय दिघे यांच्यावर कारवाई झालेली आहे। पोलीस निरीक्षक विजय दिघे यांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आलेली आहे। निष्काळजीपणाचं कारण देत वाठोडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय दिघे यांच्यावर कारवाई करत त्यांची आता बदली करण्यात आलेली आहे। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। तुषार कोहळे आपले नागपूरचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। तुषार, पोलीस निरीक्षक दिघे यांची आता बदली करण्यात आलेली आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। तुषार, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, निश्चित अत्यंत धक्कादायक हा संपूर्ण प्रकार होता। अपघात झाल्यानंतर जवळपास 60 तास लुटून गेले। तर या प्रकरणातील जे 6 आरोपी होते त्यांचे रक्ताचे जे नमुने आहे ते फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आलेले नव्हते। अपघात हा रविवारच्या रात्री 12 वाजताच्या सुमारामध्ये घडलेला होता आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 6 आरोपीचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते आणि ते पोलिसांच्या स्वाधीन करायचे होते। सोमवारला ईद असल्यामुळे सुट्टी होती, मात्र मंगळवारला ते स्वाधीन करता आले असते। असं असताना देखील 60 तास लुटून गेल्यानंतरही त्यांनी आरोपीचे रक्ताचे नमुने फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले नाही। हा एक त्यांच्यावर प्रमुख ठपका आहे, कारण की रक्ताचे नमुने जर काही विशिष्ट तापमानात ठेवले नाही तर त्या नमुन्यांच्या निकालामध्ये देखील त्याचा प्रभाव पडू शकतो किंवा जे नमुने आरोपींनी मद्यप्राशन केलं की नाही हे जर ओळखायचं असेल तर त्यासाठी ते घेतलेले नमुने हे सुरक्षित असणं अत्यंत गरजेचं असलं। त्यामुळे तो एक त्यांच्यावर ठपका होता। सोबतच हे संपूर्ण प्रकरण हाताळताना देखील त्यांच्यावर अनेक निष्काळजीपणा दाखवल्याचा आरोप होत होता। त्यामुळे नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी ही कुठेतरी कारवाई केलेली आहे आणि पोलीस निरीक्षक विजय दिघे यांची वाठोडा या सगळ्या प्रकरणी आता पोलिसांचं दुर्लक्ष वादात सापडताना दिसतंय आणि पोलीस निरीक्षक दिघे यांच्यावर कारवाई झालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।